कोकणातली हवा छान आहे, निसर्ग भारी आहे, सुंदर आहे सगळं. पण खायला पण पोटाला काहीतरी पाहिजे. नमस्कार, जाऊ दे तर खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. सध्या 2 दिवस झालं मी मालवणमध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि मालवणपासून थोड्या अंतरावर जरा राहिलो होतो आम्ही, इथे स्टे केलता. मग म्हटलं मालवणमध्ये असं काय खायसाठी स्पेशल काय आहे का नाही. आता मालवण म्हटलं की नॉनव्हेज आलं. नॉनव्हेजमध्ये सगळ्यात जास्त मच्छी फ्राय किंवा मच्छीमधले जे काही प्रकार आहेत, बोंबील म्हणा, सुरमई म्हणा, बांगडा म्हणा आणि भरपूर काय काय जे आपल्याला माहीत नाही. पण ह्यासारखं मालवणसारखं सुरमई किंवा बांगडा फ्राय कुठेही सुद्धा मिळत नाही, कुठेही मिळत नाही. हे आपल्याला 100% माहीत आहे, कारण इथला मसाला वेगळा आहे, बनवायची पद्धत वेगळी आहे आणि सगळी लोक गोड आहेत, मायानं वाढतात. मी एका ठिकाणी स्टे केलं आणि तिथनं मला माहिती मिळाली की हॉटेल रापण म्हणून एक हॉटेल आहे, जिथं घरगुती पद्धतीत सगळं जेवण मिळते, जिथं मच्छी फ्राय, मच्छी ताट वगैरे सगळे एकदम बेस्ट आहे. इथं डायरेक्ट आलो, इथली माहिती किंवा म्हटलं पहिल्यांदा आपला मालवणमधला आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि सांगली जिल्ह्यातनं पहिला आपला व्हिडिओ आहे, त्यामुळे मला जरा फिलिंग भारीच होती. सध्याचा जो ॲड्रेस आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि तुम्हाला पण मी आता सांगतो. मालवणपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेलं वायरी आहे आणि वायरीमधनं वायरी बीचमधलं भूतनाथ हे गाव आहे. त्या भूतनाथ गावामध्ये मी हॉटेल रापण लावलेलं आहे. त्या रापण हॉटेलचं मी सगळ्यात भारी जेवणाचं ताट म्हणजे मच्छी ताट खाणार आहे. चला तर खाऊया. एक साध्या पद्धतीचं घरगुती टाईपचं हे हॉटेल आहे. हॉटेल म्हणताच येत नाही, आपल्याकडं खानावळ म्हणतात तर चालेल. मस्त अशी साईड बीचच्या साईडला, त्यामुळे रेते वगैरे पसरलेलं तुम्हाला दिसेल. आणि आतमध्ये आपण आल्यानंतर तुम्हाला साधं सोपं विषय आहे की जास्त टेबल नाही आणि किचनसुद्धा ह्यांचं जास्त वास्ट नाही. आपण ते आतमध्ये जाऊन बघणार आहे किचनमध्ये. चाल, प्रत्येक ठिकाणी किचनला जाऊन आपण म्हणजे वेगवेगळ्या किचनला जातोय, पण आज असा योग आला की मालवणमधल्या एखाद्या किचनला आलोय आणि नशीब एवढं चांगलं आहे की एकदम घरगुती पद्धतीने जे जेवण बनते त्या ठिकाणाला आपण आलोय. किचन जर बघितला तर एकदम साध्या पद्धतीचं आहे आणि सगळे लोक यांची घरातले आहेत जे जेवण बनवणार आहेत आणि इथले हे ओनर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. नाव आपलं? हरीश फडते. हरीश फडते. आता माझा ॲड्रेस सांगताना काय चुकला असेल वगैरे, पण तुम्ही पण मला एकदा प्रॉपर ॲड्रेस सांगा की इथला ॲड्रेस नेमका काय? माझं मालवण शहर मालवणमध्ये आहे, मालवण तालुक्यात वायरी गाव. तारकर्ली आमच्या इकडनं अगदी 2 किलोमीटर पुढे तारकर्ली बीच आहे. आमचं हे वायरी बीच आहे. वायरी भूतनाथ एरिया बोलला जातो, अगदी मेन रोडला आहे. आणि आमच्याकडे घरगुती जेवण मिळतं, अगदी घरगुती म्हणजे त्यात एकदम ऑथेंटिक म्हणजे ऑथेंटिक. त्यात बाहेरील मसाले काय नाही, सगळे घरगुती मसाले आहेत आणि सर्व घरातल्याच महिला आहेत, बाहेरचं कोण नाही आहे. काय काय भेटतं जेवायला? व्हेजमध्ये मालवण थाळी मिळते, मालवणी. त्यात वरण भात, एक भाजी, एक उसळ असते, 2 चपात्या, सोलकढी, लोणचं, पापड आणि स्वीट. आणि अगदी 150 रुपयात ही थाळी आम्ही सर्व करतो. फक्त 150 रुपयात ही थाळी आणि अनलिमिटेड असते. त्यात काय सांगता? हां, सुरमई थाळी आहे. सुरमई थाळीमध्ये आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक 350 रुपयेवाली आहे जी रेग्युलर असते, ती म्हणजे 4 किलो 3 किलो 5 किलोचा मासा असतो. आणि आपल्याकडे जम्बो सुरमई आहे, ती 500 रुपये थाळी आहे. त्यात 17, 18, 19 किलोच्या सुरमईचा पीस असतो, साधारण एवढा पीस थाळीला असतो. त्याच्यानंतर पापलेट थाळी आहे. पापलेट थाळी 400 रुपये आहे. कोळंबी थाळी आहे 350. बांगडा थाळी आहे 200 रुपये. चिकन थाळी आहे 220 रुपये. अशा आणि तिसरी थाळी आहे. तिसरे म्हणजे शिंपल्या बोलल्या, ती तिसरी थाळी आहे. तिसरी थाळी पण आपल्याकडे 250 रुपयामध्ये अवेलेबल आहे. खेकडा वगैरे आपल्याला जे येत्या ती कुठून येत्या? मालवण मार्केटमध्ये. हो, एकदम फ्रेश. हो, एकदम फ्रेश. सकाळी जाऊन आम्ही घेऊन येतो. जे काय संध्याकाळी असेल, जेव्हा लिलाव असतो त्या लिलावात जाऊन आम्ही खरेदी करतो आणि आणतो. खेकडा थाळी आहे. खेकडा थाळी आपल्याकडे काळा खेकडा मिळतो. बरं, कधीपासून चालू आहे आपले? आमचं जवळजवळ 9 वर्ष झाली कंप्लीट. 9 वर्ष. हो, भरपूर एक्सपिरियन्स. हो, चांगला आहे. आणि आपल्याकडे रिपीट कस्टमर जास्त असतात. नाही, मला बऱ्याच लोकांनी नाव सांगितलं, जिथे मी स्टे केलता त्यांनी पण मला सांगितलं की हॉटेल रापणला जेवा तुम्ही, ह्या एरियात आलाय तर दुसरीकडे कुठे जेवू नका. आणि जबरदस्त जेवण आहे. म्हणजे काय पद्धतीने आपण बघणारच आहे नेमकी टेस्ट कशा, कारण मालवण मध्ये मी पहिल्यांदा जेवणार आहे आणि मनसोक्त जेवणार आहे. नमस्कार, आम्ही बदलापूरवरून आलो आहे. ठाण्याजवळ मुंबई साईडला बदलापूर आहे तिथून. आणि जेवण छान आहे. मी प्युअर व्हेज आहे, सो मला इथे प्युअर व्हेज थाळीची पण सोय झाली आहे. माझे मित्र नॉनव्हेज खात आहेत, त्यांचंसुद्धा मला रिॲक्शन चांगली दिसत आहेत. आणि शांतता आहे आजूबाजूला, कोकणचे व्हाईब्स आहेत आणि स्टाफ सगळा कोऑपरेटिव्ह आहे. सो ओव्हरऑल क्वालिटी सगळी छान आहे, मस्त आहे, मजा आली. आम्ही बदलापूरून आलो आहे. दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ट्रिप मारत असतो. आज इकडे आम्ही तारकर्ली साईडला आलेलो आहे. जेवणाची क्वालिटी आम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असतो, आमचे पण हॉटेल्स वगैरे आहेत. तर आज इकडे टेस्ट केलं. उत्तम पद्धतीचं घरगुती जेवण आम्हाला खूप छान मिळालं इकडे. आणि आज आम्ही सुरमई थाळी, पॉपलेट थाळी आणि कोळंबी थाळी मागवली होती. सुंदर, उत्तम.
क्वालिटी 100%. मालवणमध्ये ॲडव्हेंचर शूटसाठी आलो तुम्ही 2 दिवस झाले मालवणमध्येच आहे आणि एका ठिकाणी स्टेला होतो परवा दिवशी, त्या ठिकाणाला दुसरीकडे जेवलो मी. वेळेचं बंधन होतं मी ॲड, त्यामुळे मला काय व्हिडिओ करायचा झाला नाही सगळीकडे. मग मी इकडं आलो, आपल्याला जरा वेळ भेटला म्हणून यूट्यूबला म्हटलं व्हिडिओ एक करून टाकूया. तर मालवणला आलो आणि पेजला आपल्या व्हिडिओ पडणार नाही असं होणार नाही, वेळात वेळ काढला. खास मी मालवणच्या व्हिडिओसाठी मालवण जे फेमस गोष्टी आहेत किंवा ज्या कव्हर करायला पाहिजे तिथलं मालवणची जे संस्कृतीमधलं जे खाणंपिणं आहे ते मी 100% कव्हर करणार आहे. पण आज मला मोका गावला आहे की अस्सल मालवणी चवीचं जेवण ट्राय करायला 100% करणार आहे. ते माझ्यापुढं आलेले आहे जम्बो सुरमई थाळे, प्लेट आहे सॉरी. इकडं कोळंबी फ्राय दिलेला आहे त्याने आणि इकडं कोळंबी मसाला आहे. ह्या इकडं तुम्ही बघितलं तर ही वेज थाळी आहे. वेज काय मी घेणार नाही, राजूसाठी घेतलेलं आहे. जी अस्सल क्वालिटीची मालवणी जे मच्छी मला खायची होती ती मच्छी मी घेणार आहे. खाऊन बघूया आपण. ही जी आहे ती पापलेट थाळी आहे. पापलेटमधलं आपण जर बघितलं तर एकदम मालवणी पद्धतीचा पापलेट जो फ्राय करून आलेला आहे आणि बघितला तुम्ही तर एकदम हा फ्रेश आहे. हा 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 असं काढतानाच तुम्हाला दिसणार लगेच, असं लगेच येत नाही हातामध्ये. जरा खाऊन बघूया. हा हा वा वा म्हणजे वा. पापलेट खायचं तर असं खायचं आहे जे एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणला तर अजिबात एक्स्ट्रा काही मसाला नाही, जबरदस्त क्वालिटी आहे आणि एकदम फ्रेश आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे खायला तुम्हाला भारी वाटणार. वा हा आवडलं आपल्याला, म्हणजे खतरनाक. त्यांच्याकडले जी फिश करी आहे म्हणजे ताटाबरोबर जी फिश करी आली आहे, तांदळाची भाकरी आहे माझ्या ताटाला. मला या तांदळाच्या भाकरीची खरंच सवय नाही, कारण आम्ही सांगलीकडली राहणारी माणसं, आम्ही भाकरी आम्हाला ज्वारीची द्या किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा मासा आहे बघा. ह्याला काटा असते ह्या माशाला. ह्यातला आतला मासा ह्या करीमधला मासा कुठला आहे? बांगडा. ओके, काटा आहे त्यामुळे मी जरा अवॉइड करतो. आणि ही करी बरोबर ही तांदळाची भाकरी जी आहे ती खाऊन बघूया आपण. हा हा जरच्या क्वालिटी आहे. आपल्या मटणाच्या रशासारखं ते लागणार नाही, पण मालवणमध्ये म्हटलं तुम्हाला ती मालवण पद्धती जेवण मिळणार. पण मस्त वाटलं. आत्तापर्यंत जेवलेल्या ठिकाणातलं हे बेस्ट होतं, एकदम घरगुती आहे आणि छान आहे. सोलकडी पिऊन बघूया, तुमची सोलकडी जी ताटाला आली आहे. हा हा हा, त्याच्यामध्ये कोकम तर आहेच, पण मला वाटतं ह्या म्हणजे नारळाचं दूध आहे, म्हणजे इकडं जास्त ह्या भागात वापरलं जातं. अतिशय जबरदस्त लागते सोलकडी, खतरनाक भारी. हे साईडला माया कोळंबी फ्राय आणि हा मला वाटतं कोळंबी मसाला आहे फ्रायमधला, आपण घेऊन बघूया. मस्त. हा 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 वा, कसलं भारी आहे माहिती आहे काय क्वालिटी. कोळंबी जर हे असेल म्हणजे फ्रेश नसेल तर त्याला असा एक उग्र वास येत असते, खाताना कळते ते. अजिबात ह्याला तसा काय वास येत नाही आणि इतका भारी वाटतोय क्वालिटी खाताना. फ्रेश आहे एकदम मस्त. आणि सेम जे मच्छीला मसाला वापरलेला आहे तेच मसाला इकडे वापरलेला आहे त्याने, त्यामुळे क्वालिटी लागते एकदम. जम्बो सुरमई एवढी, याची जर साईज बघितली तुम्ही एवढा मोठा आहे सुरमई. एका माणसालाही सफिशियंट होणार, जास्त होणार. आई शपथ, सुरमई खायची तर ही खायची. फ्रायमध्ये भरपूर वेळा कोळंबी खाल्लेली आहे, पण ही मसाल्यामध्ये पहिल्यांदा खाणार आहे. टेस्ट करून बघा. आई शपथ, काय जबरदस्त आहे माहिती आहे. जो मसाल्याने तयार केला आहे, हा हा लाजवाब आहे. कोळंबी सोडून नुसता मसाला जरी मला दिला नाही खायला तरी मी खाईन, एवढा भारी क्वालिटीचा हे मसाला आहे. हा हा, रेसिपी मिळाली पाहू असं वाटायला आलं. हे कंटिन्यू मी सांगलीमध्ये हॉटेल टाकलं असतं, त्याच्यामध्ये तयार केला असतो, गर्दी केली असती फुल. एवढ्या जबरदस्त क्वालिटीचं हे कोळंबी मसाला आहे. मालवणमध्ये आला तर तुम्हाला रापणला यायला लागते, हे क्वालिटीविषयी खायला लागते. डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन देतो तुम्हाला, नक्की जावा तिथं. इथे या आणि रापणची घरगुती पद्धतीची ही जी डिश आहे
खाऊन बघा, बाहेर जबरदस्त वाढलं, एक नंबर विषय. मालवण अजून आपल्याला बरंच फिरायचं आहे. थोडीशी सुट्टी घेऊन मी येईन, थोड्या दिवसांनी येईन, थोड्या महिन्याने येईन. पण मालवणमधले जे फूड सिरीज आहेत तुमच्यापुढे मी 100% आणेन. मालवणमधलं अजून भरपूर स्पॉट आहेत. आत्ता मला तेवढा वेळ मिळाला नाही, पण नक्की तुमच्यापुढे मी आणेन. मालवणच्या अजून गोष्टी आहेत त्या मला पण ट्राय करायच्या, तुम्हाला पण दाखवायच्या, नक्की खाणार आहे मी. पण तुमच्यासाठी थोड्या दिवसात एक सरप्राईज येते. बाहेर राज्यामध्ये जाऊन आपण व्हिडिओ करणार आहे. नक्की बघा, नक्की सपोर्ट करा, एवढीच विनंती आहे. जाऊ तिथं खाऊ मयत राहू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.